नमस्कार, सोनीज किचन अँड ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला मी झटपट अशी गावरान पद्धतीची शेपू आणि चुक्याची गरगटी भाजी करून दाखवणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. झटपट अशी भाजी बनते, चवीला तर अप्रतिम लागते, मस्त अशी आंबट अशी चवीला असते. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथं मी 1 गड्डी एवढी शेपू घेतलेली आहे, कट करून घेतलेली आहे. अर्धी गड्डी मी चुका घेतलेला आहे. 1 छोटी वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. मिरच्या, लसूण आणि इथं कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे. तर लसूण भरपूर घालायचं आपल्याला. आता सगळ्यात पहिले आपल्याला ही शेपू आहे ना स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर चुका इथं मी कट करायच्या आधी स्वच्छ धुवून घेतला होता आणि मग कट करून घेतला आहे. तर इथं आपल्याला समप्रमाण घ्यायचं नाही, जास्त आंबट होईल. तुम्हाला घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता, पण इथं मी 1 गड्डी शेपूची आणि अर्धी गड्डी चुक्याची घेतलेली आहे. हे प्रमाण परफेक्ट आहे. आणि हरभरा डाळीच्या ऐवजी तुम्ही मुगाची डाळसुद्धा घेऊ शकता. आता इथं मी शेपू आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चुका पण स्वच्छ धुवून घेतलेला होता. आता इथं मी कुकरमध्ये शेपू, चुका आणि जी डाळ आहे ती घालून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. आता इथं आपल्याला हे झाकून ठेवून शिजवून घ्यायचे आहे. जर का तुम्हाला कुकरमध्ये नसेल शिजवायचे तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा शिजवू शकता. आता इथं आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातलं म्हणजे काय होतं, जो भाजीचा कलर आहे तो आहे तसा राहतो आणि छान अशी शिजली जाते. आता इथं मी मीठ घालून कुकरचं झाकण लावून इथं आपल्याला चांगली ही भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे. इथं आपली जी भाजी आहे ती छान अशी शिजलेली आहे. तर बघू शकता इथं फुल गॅसवर 2 शिट्ट्या आणि कमी गॅसवर अशी भाजी शिजवून घेतलेली आहे. तरी आता ही आपल्याला भाजी आहे तर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची असते, छान अशी टेस्ट लागते. आता इथं मी ताटामध्ये काढून घेते आणि थंड करून घेते आणि थंड झाल्यावर आपल्याला मग मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायची आहे. मस्त अशी प्लस मोडवर फिरवायची, जास्त पण बारीक अशी करायची नाही, जरा थोडीशी अशी आबडधोबड करायची जेणेकरून छान अशी चव लागते. जर का तुम्ही मिक्सरमध्ये नसेल फिरवायची तर तुम्ही असं मॅशरने सुद्धा असं मॅश करून घेऊ शकता. थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवायचे आहे, गरम असताना फिरवू नका. तर चला आता थंड होण्याची वाट बघूया. इथं ही भाजी आहे ती थंड झालेली आहे आणि अशा प्रकारे इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेले आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. आणि जे भाजीमधलं पाणी राहिलेलं आहे ते मी साईडलाच ठेवलेलं आहे. नंतर आपल्याला तेच पाणी आहे ते भाजीसाठी वापरायचं असतं. तर फक्त मी भाजी काढून अशा प्रकारे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे. आता इथं आपण भाजीला फोडणी देऊया. तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला 2 पळी एवढं तेल घालायचं आहे. तर जास्त नाही तेल घालायचं, 2 पळीच घालायचं आहे. तेल आता गरम झालेलं आहे. आता हे सगळ्यात पहिले आपल्याला जी मिरची आणि लसूण घेतलं होतं ना, तर अशा प्रकारे इथं मी कुटून घेतलेलं आहे. जरा जाडसर असं कुटायचं आहे आणि तेल गरम झालं की पटकन आपल्याला तडका द्यायचा आहे. तर छान अशी परतून घ्यायची आहे. जो मिरचीचा कच्चापणा आहे मस्त असं हे परतून घ्यायची आहे तेलामध्ये. तर जशी गावाकडे बनवतात ना तशा प्रकारे इथं मी भाजी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान अशी टेस्ट लागते. आता इथं आपल्याला 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. मिरच्या आणि लसूण छान असं परतून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्येच आपल्याला जी भाजी आपण बारीक करून घेतली होती ती घालायची आहे. तर गॅसची फ्लेम इथं मी फुलच ठेवलेला आहे जेणेकरून छान अशी भाजीला तडका बसेल. तर आता संपूर्ण भाजी ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेली आहे. तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे. इथं आपण चुका घातल्यामुळे थोडा जरा भाजीचा कलर बदलतो. आता छान असं आपल्याला या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. जर का तुम्हाला अशीच पाहिजे असेल ना तर तुम्ही याच्यात पाणी नाही घातले चालेल, पण जरा थोडीशी पातळ पाहिजे असेल ना तर इथं तुम्ही पाणीसुद्धा ॲड करू शकता. तर इथं आम्हाला जरा थोडीशी पातळ पाहिजे म्हणून इथं मी जे आपण भाजी शिजवलेलं पाणी आहे ना तेच मी घालणार आहे. आता इथं जे पाणी घेतलेलं होतं ते मी संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेते. जे आपण पाणी शिजलेलं असतं तेच घातलं ना अजून छान अशी टेस्ट येते. जर का तुम्ही दुसरं पाणी घातलं तर त्याला चव येणार नाही, कारण की जे आपण भाजी शिजलेलं पाणी असतं ना त्यात संपूर्ण भाजीचा अर्क उतरलेला असतो, त्याच्यामुळे तेच पाणी घालून घ्यायचं. आता ह्याच्यात आपण जे शेंगदाणे घेतले होते ना तर कच्चे शेंगदाणे जरा होते मी जाडसर असे कुटून घेतलेले आहेत, तर ते पण आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी आहे, जास्त पण पातळ नाही किंवा जास्त पण घट्ट नाही. आपण इथं भाजी शिजवून घेतली होती त्याच्यामुळे जास्त वेळ नाही शिजवलं तरी चालेल. हलकीशी त्याला उकळी आली की लगेच गॅस बंद केला तरी चालेल, जास्त शिजवायचे नसेल तर. बघू शकता मस्त अशी इतपत अशी त्याची मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, इतपत अशी ती पातळ अशी भाजी ठेवलेली आहे. आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. तर मगाशी मी भाजी शिजवताना थोडंसं मीठ घातलं होतं, अजून आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. आता इथं ह्या भाजीला उकळी आलेली आहे, तर फुल गॅसवर इथं मी भाजीला उकळी येऊन दिलेली आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला इथं गॅस कमी करून ही भाजी आहे ती 5 ते 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे. जास्त वेळ पण शिजवू नका, नाही तर जास्तच घट्ट होईल. तर चला आता कमी गॅस करून ही भाजी आहे ती शिजवून घेते.
5 ते 10 मिनिटं झालेले आहेत आणि बघू शकता भाजी आपली शिजलेली आहे. मस्त असा त्याचा आंबूस असा वास येत आहे. छान अशी झालेली आहे. आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.